भव्य रॅली काढत 146 ओवळा माजीवाडा या विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व हजारो कार्यकर्ते समर्थक चाहत्यांच्या साक्षीने आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन टावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने ते उपस्थित होते। ठाणे लोकसभेतील सर्वात मोठा आणि 2 महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र असलेला 146 ओवळा माजीवाडा ही विधानसभा ओळखली जाते। चौथ्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार प्रताप सरनाईक यांनी 146 ओवळा माजीवाडा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्यासाठी वर्तकनगरमधील विहंग पाम क्लब येथून ढोलताशांच्या गजरामध्ये रॅली काढण्यात आली। या रॅलीत मोठ्या संख्येने शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मुंबई T20 लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांच्यासह सून अनहिता सरनाईक, डॉक्टर काश्मीरा सरनाईक, संपूर्ण सरनाईक परिवार उपस्थित होते। रॅलीमध्ये चौकामध्ये प्रताप सरनाईक यांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी स्वागत करत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या। स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं चाललेल्या शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन मी चौथ्यांदा मैदानात उतरतोय आणि प्रामुख्यानं हा जिल्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जिल्हा आहे आणि त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा ठाणे जिल्हा स्वतःचा जिल्हा म्हणून, शिवसेनेचा जिल्हा म्हणून कायम ठेवलेला आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये ओवळा माजीवाड्याचा विधानसभेचा उमेदवार म्हणून मी 2009ला पहिल्यांदा निवडणूक जिंकलो। शिवसेनेचा धनुष्यबाण 9000 मतांनी त्यावेळेस निवडून आला। 2014ला ज्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती नव्हती त्याही वेळेस मी 11,000पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलो। 2019ला परत शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती झाल्यानंतर मी 84,000पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलो आणि आता 2024 आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं धडाका विकास कामांचा या महाराष्ट्रामध्ये चालवलेला आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये जो निधी देऊन त्यांनी अनेक विकास प्रकल्प राबवलेले आहेत, त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मला मिळेल याची मला खात्री आहे। परंतु शेवटी हे यश जे प्राप्त होतं ते एकामुळे नाही आहे, सर्वसामान्य शिवसैनिकांनी केलेल्या मेहनतीमुळे आणि घेतलेल्या परिश्रमामुळे मी 3ऱ्यांदा निवडून आलो आणि 4थ्यांदा आता निवडणुकीला सामोरं जातो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक आणि ठाकरे गटाचे माजी उपमहापौर नरेश मनेरा यांच्यात जोरदार लढत होणार आहे।
दोन्ही नेत्यांनी आपापल्या समर्थकांसह आज अर्ज दाखल केला आहे. या अर्ज भरण्याच्या वेळी दोन्ही बाजूंनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत समर्थकांनी उमेदवारांचा अर्ज भरताना एकच जल्लोष केला. ठाकरे गटाचे नरेश मनेरा यांनी देखील आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि समर्थकांसह मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ओळा माजीवाडा मतदारसंघात 2 प्रमुख गटांमध्ये होणारी ही लढत ठाण्यातील राजकीय परिस्थितीवरती प्रभाव पाडणारी ठरणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण विरुद्ध ठाकरे गटाची मशाल अशी प्रतिकात्मक स्पर्धा असून दोन्ही गटांनी जोरदार प्रचाराची तयारी केली आहे. त्यामुळे मतदारसंघात वातावरण तापलं आहे आणि निवडणुकीची रंगत वाढली आहे. सर्वप्रथम या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांना धन्यवाद देईन. या ठिकाणी गद्दाराला गाठण्यासाठी एका निष्ठावंत दिघे साहेबांबरोबर काम करणाऱ्या एका सामान्य शिवसैनिकाला या ठिकाणी जे या ओळा माजीवाडा विधानसभेचं मतदारसंघाचं तिकीट दिलेलं आहे. मला वाटतं या ठाण्यामध्ये उद्धव साहेबांनी तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी केदार दिघे कोपरी पाचपाकडमधून उभे केलेले आहेत. या ठिकाणी नरेश मनेरा आमचे जे उपमहापौर होते आणि निष्ठावंत कार्यकर्ते जुने शिवसैनिक यांना तिकीट दिलेलं आहे. त्याचबरोबर ठाण्यातून मला संधी दिलेली आहे. अशा पद्धतीने मला वाटतं या निष्ठावंतांचा सन्मान या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे. सर्वप्रथम पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं आभार मानतो की त्यांनी मला 41 ओळा माजीवाडा विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे. आणि मी सर्व माझे कार्यकर्ते माझे सर्व नेते मंडळी यांचा आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येने त्या लोकांनी मला मनोबल देण्यासाठी ते आलेले आहेत. आणि मी एवढंच आजच्या प्रसंगी सांगेन की ही जी लढत आहे ती आम्ही लढत जिंकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार. ठाणे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला एकही जागा न दिल्याने आघाडीमधील महत्त्वाचे घटक पक्ष म्हणून असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तरुण तडफदार नेते व व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक क्षत्रिय यांनी आज बंडखोरी करीत ठाणे शहर विधानसभा क्षेत्रासाठी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून त्यांनी दाखल केला आहे. निवडणूक अर्ज त्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल केला आहे. शिवाय आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ असा आत्मविश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. यावेळी निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर दीपक क्षत्रिय यांनी उपस्थित पत्रकारांशी बोलताना आपली सविस्तर भूमिका मांडली. त्याचबरोबर ठाणे शहरातील वाहतूक कोंडी त्याचबरोबर विविध विकास कामं आणि नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन आपण आगामी काळात ही निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. भूमिका अशी आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहरात आहे का नाही हे मोठा प्रश्न पडतो. तेच उमेदवार आम्हाला देत आहेत, त्यांचीच आम्ही कामं करतोय. खासदारकी झाली, आम्ही प्रामाणिक काम केलं. आता आमदारकी आली तरी आम्ही प्रामाणिक म्हणून काम किती दिवसांची कामं करायची. पक्ष आमचा कुठेतरी जागृत आहे का नाही. आणि कार्यकर्त्यांची एक अपेक्षा आहे दीपक क्षत्रिय ह्या वॉर्डातनं लढावा, या ठाणे शहरानं लढावा. आणि मी मराठा असल्यामुळे मला मराठा लॉबीचा पूर्ण सपोर्ट आहे. त्यांच्याशी माझी तशी मिटिंगही झाली आहे. 18 वर्ष मी व्यापारी संघटनेचा अध्यक्ष आहे. व्यापाऱ्यांनी मला जेव्हा सांगितलं दीपक भाई यंदा तुम्ही स्वतः फॉर्म भरा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, म्हणून आज मी फॉर्म भरलेला आहे. आणि 100% आमचा विजय नक्कीच होणार. नागरिकांना माझं एकच आव्हान आहे, जो योग्य उमेदवार आहे त्याला तुम्ही मतदान करा. आणि असे मुद्दे आहेत ठाणे शहरामध्ये
त्या भयंकर, एक तर ट्रॅफिकचा मुद्दा, दुसरा बाबा रोडचा मुद्दा, खड्ड्यांचा मुद्दा, असे भयंकर मुद्दे आहेत. अंधाधुंदी कारभार ह्या महापालिकेत चालू आहे आणि त्याला कोणीतरी वाचा फोडावी म्हणून मी हा माझा उमेदवारी आजचा फॉर्म मी भरलेला आहे. माझं एकच म्हणणं, समोर किती तगडा असो, माझा आडनाव क्षत्रिय आहे. आमचं क्षत्रिय मी मारू किंवा मारू, आम्ही मराठा आहेत. पुढे जाऊ किंवा मागे थांबणार ना, आम्ही निघालो का निघालो. भले तिघांचं आव्हान असेल, तिघांमध्ये मी चौथा आहे आता, आणि ते आव्हान त्यांना भारी पडेल, हे माझी पूर्ण गॅरंटी आहे. पक्ष आमच्या कार्यकर्त्यांचा विचार होत नाही, त्यांच्या मनाला वाटतं तसं ते वागतायत आणि जो कॅन्डिडेट हवे तेच ते इश्यू करतात. तसं आम्हाला नकोय. कार्यकर्त्यांचा आवाज तुम्ही ऐकून घ्या. खालच्या बेसला आम्ही काम करतो, आम्ही रसातळाला काम करणारी माणसं आहोत. त्या हिशोबाने तुम्ही आमचा विचार करा ना, तुम्ही द्या त्याच्यासाठी आम्ही काम करायचं का. परत तुमचं आमदारकी तुम्ही, खासदारकी तुम्ही, उद्या मला नगरसेवक मीच राहतो, मग आम्ही काय करायचं. आणि राहिले तो बीजेपी संजय केळकर, 4 वर्षामध्ये ते शेवटचे 5 महिने ते वाढत फिरतात, नंतर कुठे असं माहित नाही. करोना फाईटमध्ये आम्ही बघितलं, कुठेच दिसले नाही आम्हाला ते. आम्ही खालच्या बेसवर काम केले तेव्हा आम्हाला करोना योद्धा म्हणून 4 पुरस्कार गव्हर्नमेंटने दिलेत. का दिले? घरात बसलो म्हणून ना, आम्ही काम केलं म्हणून. माझं एकच म्हणणं आहे, मी आव्हान एक्सेप्ट करणारा माणूस आहे आणि मी आव्हान घेतल्याशिवाय मला मजा येत नाही. भले तिघांचं आव्हान असो, मी चौथा त्या रिंगणात उतरलो आणि मी आव्हान एक्सेप्ट केलं त्यांचं. शिवसेना उपनेते माजी आमदार माजी महापौर स्वर्गीय अनंत तरे यांच्या जयंतीनिमित्त अनंत तरे फाउंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर मोफत आरोग्य शिबिराचं उद्घाटन मेट्रो हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल पांडे व श्रीमती हेमलता अनंत तरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. गोरगरीब गरजूंकरिता अनेक लोकोपयोगी उपक्रम अनंत तरे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येतात. फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आनंद पार्क, आझाद नगर, श्रीरंग, वृंदावन, ऋतू पार्क, राबोडी या परिसरातील गरजूंना भरघोस लाभ घेतला. सदर शिबिराला शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे, एनकेटी कॉलेजचे चेअरमॅन नानजी खेमजी ठक्कर, शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, श्री कृपा बिल्डर्सचे नंदाशेठ साळवी, महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सचिव मदन भोई, सोलापूरचे संजीव कोळी, विभाग प्रमुख मयूर पैलकर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. समाजासाठी आवर्मागचं काम करणारे शिवसेनेचे दिवंगत नेते स्वर्गीय अनंत तरे यांचा हा 70वा वाढदिवस आहे आणि आपण पाहतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येईल. या श्रीरंग सोसायटी परिसरामध्ये पाहायला मिळते. बरं आहे ना. करावं लागेल किती प्रमाणात प्रतिबिंदू आहे. ठीक आहे, जर झाडं अध्ययन करायचं असेल डाव्या डोळ्याचं तर करावं लागेल. त्याची काळजीची नजर तुम्हाला सिस्टम सर एक मिनिट आज आदरणीय दादा आमचे स्वर्गीय अनंत वामन तरे यांच्या 70व्या जयंतीनिमित्त आज आम्ही हे इकडे मोफत चिकित्सा शिबिर, आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. ज्या माणसांनी राजकारणात राहून स्वतःच्या चारित्र्याला कधी कलंक लावू दिला नाही, राजकारण सोडून सगळं समाजकारण केलं, गोरगरिबांसाठी झटले, ते आयुष्य पूर्ण त्यांनी स्वतःसाठी न घालवता दुसऱ्यांसाठी घालवलं, अशा माणसांची आज जयंती आहे. आणि त्या माणसाच्या याच्यासाठी आम्ही आज हे आरोग्य शिबिर केले की ते आज खूप खुश असतील की माझ्या जयंतीनिमित्त लोकांना मोफत हे आरोग्य शिबिर जे राबवलेलं गेलेलं आहे. इथे 5 प्रकारचे डॉक्टर आलेले आहेत. पेडियाट्रिशियन आहेत, अस्थिरोग तज्ज्ञ आहेत, डायबेटॉलॉजिस्ट आहेत, रुपाली भोये आहेत, त्याच्यानंतर हेमॅटॉलॉजिस्ट आहेत, ऑर्थोपॅडिक सर्जन आहेत. इकडे हेमोग्लोबिन टेस्ट होणार आहे, तुमची डोळ्यांची तपासणी होणार आहे. ज्यांना रक्तदान करायचं आहे तर रक्तदानासारखा उपक्रम देखील इथे राबवण्यात येणार आहे. आणि 1 महिन्याची औषधं मोफत देण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतरची जी काही औषधं असतील तर त्याच्यावर देखील त्यांना सवलत देण्यात येणार आहे. आणि अशा प्रकारचा उपक्रम राबवताना आम्हाला अतिशय आनंद होतो. एवढंच वाईट वाटतं की हा कार्यक्रम कुठलाही राजकीय स्वरूपाचा नसेल, हा तरे कुटुंबियाचा आहे
अनंतरे फाउंडेशन या संस्थेतर्फे राबवला गेलेला आहे. आम्ही कुठेही बॅनरबाजी केली नव्हती. आदल्या दिवशी फक्त लोकांना कळावं या माध्यमातून बॅनर लावले असताना की फक्त एक राजकीय कुठेतरी त्यांचा काहीतरी सुडापोटी लगेच ते बॅनर काढायसाठी माणसं पाठवली जातात. या गोष्टीचं खूप दुःख होतंय. कोपरी पाचपाखाडी शिष्य विरुद्ध वारसदार युद्ध. एकनाथ शिंदे विरोधात केदार दिघे रिंगणात. एकनाथ शिंदेसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे, तर ठाकरेंनाही या जागेवर आपलं नेतृत्व उभं करायचं आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय खेळी करत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम ग्राउंड असलेल्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी खेळली आहे. या मतदारसंघातून धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोपरी पाचपाखाडीतून सेना विरुद्ध सेना असा सामना रंगणार आहे. केदार दिघे यांच्यामुळे एकनाथ शिंदेंना ही टफ फाईट मिळणार आहे. साधारण 3 वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाली. सत्ताधारी शिवसेनेत फूट पडली. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना आपल्यासोबत घेऊन भाजपाशी सूत जुळवलं. एवढ्यावरच न थांबता त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरही दावा केला. न्यायालयीन लढाईत त्यांनी पक्षचिन्ह आणि पक्ष नावावर हक्कही मिळवला. यामुळे राजकीय इतिहासातील ही सर्वात मोठी फूट मानली जात आहे. या फुटीमुळे फक्त 2 गट निर्माण झाले नाहीत, तर राज्याच्या राजकारणात मोठं वैर निर्माण झालं आहे. यामध्ये एकनाथ शिंदे कायम मध्यवर्ती राहिले. त्यामुळे राजकीय पटलावरून एकनाथ शिंदेंना नामोहरण करण्याकरता केदार दिघेंचा हुकमी एक्का बाहेर काढला आहे. सर्वप्रथम तर मी बाळासाहेब आणि दिघे साहेबांची पुण्याई आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज मला ही संधी सन्माननीय उद्धव साहेबांनी दिलेली आहे. हा विश्वास जो त्याने टाकलेला आहे त्याला खरं उतरण्याची वेळ आत्ता आलेली आहे. आपण जे विचारलं की मुख्यमंत्री तिकडे आहेत, मला असं वाटतं मुख्यमंत्री ज्या पदाला हे महत्त्व आहे ते मुख्यमंत्री बनवणारी देखील ही लोकच आहेत. आणि ज्या 3 वर्षा अगोदर ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण करून आणि फसवण्याचं राजकारण करून स्वतः मुख्यमंत्री झालेले आहेत, त्याकरता लोकांनी हे विचार केलेला आहे की त्यांची नीतिमत्ता काय, विचार काय, त्यांची तत्त्व काय, जे दिघे साहेबांची अशा पद्धतीची कधीच नव्हती, स्वार्थासाठी नव्हती, सत्तेसाठी नव्हती. राहिली गोष्ट कोपरी पाचपाखाडी लोकांसाठी. कोपरी पाचपाखाडीच्या लोकांनी MIDCs डेव्हलप होताना बघितलेले आहेत, काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स डेव्हलप होताना बघितलेत. पण मला असं वाटतं ज्या 20 वर्षाचे खाटाटोप ह्या स्लममधले, ह्या जुन्या चाळीतले, जुन्या बिल्डिंगमधली लोक जी बघतायत, ज्या पद्धतीने त्यांचं उभं आयुष्य हे या सगळ्या घाणीतनं आणि त्रासातनं गेलेलं आहे, ते कधी असं सांगणार नाहीत की माझ्या स्वतःच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला देखील त्याच्यामधनं जायला हवं. मला असं वाटतं ह्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. MIDCमध्ये मोठमोठे कॉर्पोरेट्स आले, पण स्थानिक पातळीची जी मुलं आहेत, जी भूमिपुत्र तिथली मुलं आहेत, त्यांना किती जणांना जॉब मिळाले? ते सगळे आज ठाणा सोडून बाहेर चाललेले आहेत. आपण बघू शकाल शिवाजी हॉस्पिटल सारखं छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे आपल्या कळव्याला, इकडे सिव्हिल हॉस्पिटल आहे. ह्याची दुर्दशा काय आहे? किती मृत्यू इकडे आपण बघण्यात आलेले आहेत, किती लहान बालकं गेली आहेत, इकडे महिलांवरती अत्याचार चाललेले आहेत. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावरती हे लोक बोलत नाही आहेत. अशा अनेक चुकीच्या गोष्टी घडतायत, पण लोक बोलू इच्छितात, पण लोकांना दाबलं जात आहे. मला असं वाटतं लोक आपलं मत हे या येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच करून